नमस्कार मित्रांनो, आज सकाळी आपण स्विमिंग करण्यासाठी मालवणच्या जेटीवर आलेलो आहोत। इथे मालवणचे सगळे स्विमर्स आम्ही रेडी आहोत। जवळजवळ 50 ते 60 लोकांची टीम ही या स्विमिंगसाठी सज्ज असते। खरं तर स्विमिंग, ओपन वॉटर स्विमिंग हा प्रकार जो आहे तो ग्रुप ॲक्टिव्हिटी आहे। मी तुम्हाला पूर्ण ग्रुपचा जो वॉर्मअप असतो तो दाखवतोय। अशा प्रकारे सर्व मुलं यामध्ये वयोगटात कमीत कमी 5 वर्ष ते जास्तीत जास्त 75 वर्षाचे स्विमर्स आहेत। आणि मिस्टर प्रफुल्ल गवंडे म्हणून जे आमचे कोच आहेत त्यांचं वय वर्ष जवळजवळ 76 आहे आणि त्यांनी इथे हजारो मुलं ओपन वॉटर स्विमिंगची ट्रेनिंग देऊन तयार केलेली आहे। समुद्राला बऱ्यापैकी भरती आहे। ओपन वॉटर स्विमिंगसाठी कधी महत्त्वाचं म्हणजे वॉर्मअप असतो। सी स्विमिंग या ॲडव्हेंचरस स्पोर्ट्सचा पहिला टप्पा म्हणजे पाण्यामध्ये ब्रीदिंग टेक्निक शिकणं। तेव्हा साधारण किनाऱ्यापासून 500 मीटरच्या अंतरावरती छाती एवढ्या पाण्यात ही ब्रीदिंग टेक्निक शिकवली जाते। शक्यतो बिगिनर्सला सुरुवातीला ब्रेस्ट स्ट्रोक ही स्विमिंग स्टाईल शिकवली जाते। अर्थात सेफ्टीबद्दल काय विचार करताय? सेफ्टी करता इथे प्रत्येक नवशिक्या स्विमरला फ्लोट तसेच स्विमिंग बोर्ड आणि रिंग बॉय पाण्यामध्ये अवेलेबल करून दिली जाते। तसेच एक्सपर्ट स्विमर्स हे चारी बाजूनी त्यांना कव्हर करत असतात। ही स्विमिंग अकॅडमी मालवण येथे आहे। तसेच दिवसातून 2 वेळा म्हणजे सकाळी पहाटे 6:30 वाजता आणि संध्याकाळी 4:15 वाजता साधारण 2 तास स्विमिंगचे ट्रेनिंग सेशन्स इथे कंडक्ट केले जातात आणि ह्या सर्व ॲक्टिव्हिटी मालवण जेटी येथे पार पाडल्या जातात। आता स्क्रीनवर तुम्ही जी मुलं पाहताय ती बिगिनर्स आहेत। साधारण त्यांना स्विमिंग जॉईन करून 3 ते 4 दिवस इतका कालावधी झालेला आहे। त्यांना मी मगाशी सांगितल्याप्रमाणे कोच प्रफुल्ल गवंडे सर पाण्यामध्ये स्थिर राहून पॅनिक न होता कसं ब्रीदिंग करायचं असतं याची ट्रेनिंग देत आहेत। तसंच किकबोर्ड हाती घेऊन पाण्यामध्ये स्विमिंग म्हणजेच ग्लायडिंग कसं करायचं याचं प्रशिक्षण, खास करून स्विमरचे पाय कसे असावेत याची ट्रेनिंग कोच समुद्रात देताना तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता। सी स्विमिंग या पोहण्याच्या प्रकारामध्ये बरेचसे नैसर्गिक चॅलेंजेस आपल्याला अनुभवायला मिळतात। यापैकी सगळ्यात पहिलं म्हणजे क्लायमॅटिक कंडिशन्स, ज्याच्यामध्ये विंड म्हणजे वारा, दुसरं जेली फिशेस, तिसरं वॉटर करंट आणि चौथं ड्रॅग। या सर्व गोष्टींना एका उत्तम स्विमरने कसं सामोरं जावं
या प्रत्येक बाबींबद्दलची डिटेल ट्रेनिंग या ट्रेनिंग सेशनमध्ये कोच डेमॉन्स्ट्रेट करून दाखवतात. सी स्विमिंग ही ॲक्टिव्हिटी नुसती शारीरिक नसून ती जास्त करून मानसिक अवस्थेवरती अवलंबून असते. त्यामुळे प्रत्येक स्विमरला त्याच्या इनिशियल ट्रेनिंग डेजमध्ये किंवा ट्रेनिंग सेशन्समध्ये हा विचार ठामपणे त्याच्या मनावर ठासला जातो. कारण का, तुम्हाला तर माहितीच आहे, जो डर गया वो मर गया. तसेच बऱ्याचदा पॅनिक अटॅक हा एक प्रकार इनिशियली स्विमर्सला अनुभवायला मिळतो. परंतु त्याने होतं काय की आपली सर्व एनर्जी ही ड्रेन होते आणि आपण सगळ्यात जास्त जोरजोरात ब्रीदिंग करावा लागतो. त्यामुळे आपण ऑक्सिजनचं कन्झम्पशन जास्त करायला लागतो आणि आपली जी शारीरिक स्टॅमिना आहे किंवा शारीरिक ताकद आहे ती फार लवकर संपते. तुम्ही बऱ्याचदा जमिनीवरून सूर्योदय सनराईज बघितला असेल, परंतु समुद्राच्या पाण्यातनं इतका सुरेख सुंदर सूर्योदय तुम्ही पाहू शकता. माझ्या पाठीमागे आता सकाळचे जवळजवळ 6:45 वाजून गेलेले आहेत. ही स्विमिंग ग्रुपची छोटी मेंबर सियाना आहे. साधारण गेल्या 2 वर्षापासून ही स्विमिंग शिकते आणि आता ही उत्कृष्टरित्या सी स्विमिंग करू शकते. स्विमिंग करते वेळेस ब्रेस्ट स्ट्रोक या स्विमिंग प्रकारात साधारण पायाची रचना कशी असावी याचं प्रशिक्षण कोच प्रफुल्ल गवंडे सर स्वतः आपले पाय त्यांच्या हाताने धरून पाण्याच्या खाली डिटेल ट्रेनिंग देत असतात. ही आमची एक्सपर्ट स्विमर्सची टीम. हे आहेत गावडे, हा आहे हरीश, आम्ही स्वतः किरण गोसावी आणि माझ्या बाजूला डाव्या हाताला मिल्टन फर्नांडिस आणि राजू कोवळे. आम्ही एक्सपर्ट स्विमर आहोत. तसेच समुद्रात उत्तमरित्या कोणत्याही संकटाला सामोरं जाऊन स्विमिंग करण्याचं प्रशिक्षण आम्ही गेली 4 वर्ष सातत्याने घेत आहोत. तसेच
रेग्युलर प्रॅक्टिस सेशनला सुद्धा आम्ही सर्व टीम हजर असतो. साधारण 7 दिवसांमध्ये स्विमरला पूर्णतः फ्लोटिंग करून स्विमिंग करता येतं आणि जसा त्याचा कॉन्फिडन्स वाढतो आणि त्याचा ऑब्झर्वेशन पिरियड संपतो तसं त्याला खोल समुद्रात नेण्यात येते. अर्थात हे सर्व सुपरविजन स्वतः कोच करत असतो. आणि आता जे तुम्ही स्क्रीनवर पाहताय ते साधारण आम्ही 2 किलोमीटर खोल समुद्रात पोहत आहोत. पाठीमागे स्क्रीनवर बॅकग्राऊंडला सिंधुदुर्ग किल्ला तुम्हाला दिसू शकतो. तसेच खोल समुद्राचा आयलंडही तुम्हाला दिसू शकतं. विविध प्रकारे स्विमिंग स्टाईल परफॉर्म करून दाखवण्याचं कौशल्य तुम्ही पाहू शकता. आता स्क्रीनवर फ्री स्टाईलने पोहण्याचं डेमॉन्स्ट्रेशन मिस्टर गावडे करून दाखवत आहेत. चला नेक्स्ट कोण आहे? नेक्स्ट कोण आहे? लवकर राजसाहेब या. मिल्टन फर्नांडिस हा मालवणातला उत्तम सी स्विमर आहे. आता तो स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता. बॅक स्ट्रोक या स्विमिंग प्रकाराचं डेमॉन्स्ट्रेशन करून दाखवत आहे. हा आहे हरीश आंबेरकर आणि हा तरुण समुद्रात बटरफ्लाय या स्विमिंग स्टाईलचं डेमॉन्स्ट्रेशन करून दाखवत आहे. खरं तर ही स्विमिंग स्टाईल सगळ्यात कठीण आणि सर्वात जास्त एनर्जी कंझ्युम करणारी स्विमिंग स्टाईल आहे. हा स्वतः मी किरण गोसावी पोहताना म्हणजेच फ्री स्टाईल स्विमिंगचं डेमॉन्स्ट्रेशन करून दाखवत आहे. सी स्विमिंगमध्ये अजून एक मोठं चॅलेंज म्हणजे समुद्राच्या किनाऱ्याला अँकर केलेल्या बोटी किंवा ट्रॉलर्स. तर काय होतं, ह्या अँकर केलेल्या बोटी मोठ्या दोरखंडाने समुद्राच्या तळाशी बांधून ठेवलेल्या असतात. परंतु बराच काळ समुद्रात राहिल्यामुळे त्यांच्या त्या रोप्सला शेल्स अट्रॅक्ट होतात आणि हे शेल्स इतके धारदार असतात, चुकून जर ही रशी आपल्या शरीराला लागली तर ती जखमा करते. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, सर्व आम्ही स्विमर्स हळूहळू किनाऱ्याकडे परतलो आहोत. साधारण 2 किलोमीटरचं स्विमिंग आज पहाटे आम्ही केलेलं आहे. सर्व स्विमर्स, बिगिनर्स आणि प्रो स्विमर्स किंवा एक्सपर्ट स्विमर्स हे किनाऱ्याशी परतलेले आहेत. आता नेहमीप्रमाणे शेवटची ॲक्टिव्हिटी म्हणजे हेड काउंट्स. स्वतः कोच प्रफुल्ल गवंडे सर हे प्रत्येक स्विमर्सला काउंटिंग म्हणजे अटेंडन्स, परत स्विमर्स किती आलेत
याची मोजणी करत आहेत. हा अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे आणि आजची स्विमिंगची ॲक्टिव्हिटी आपण इथे थांबवत आहोत. कसं वाटलं आजचा दिवस कसा होता? छान परंतु मित्रांनो, आणि खूपच छान ही स्विमिंग ॲक्टिव्हिटी इथेच थांबली नाही आहे. तर स्विमिंग बाहेर आल्यावरती आम्ही साधारण सेलिब्रेशन पण करतो. म्हणजेच ज्या ज्या स्विमर्सचे फ्लोट्स काढून जे स्विमिंग लवकरात लवकर शिकले त्यांना अशा प्रकारे रिवॉर्ड दिला जातो. म्हणजेच त्यांचं मनोबल वाढवलं जातं. हा ब्लॉग बघून तुम्हाला नक्कीच मजा आली असती. चला तर मग, येत आहे ना?